भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले। त्यांना आज देश सोडावा लागणार आहे। मात्र यातून वैद्यकीय, दीर्घकालीन आणि राजनैतिक व्हिसा वगळण्यात आलेले आहेत। वैद्यकीय आणि दीर्घकालीन राजनैतिक व्हिसा असलेल्यांना देश सोडण्यासाठी 29 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। बघूया। अटारी सीमेवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात। भारत देश सोडण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची सुरू असलेली ही धावपळ आहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारतातून चालते व्हा असा इशारा दिला होता। त्यासाठी 27 एप्रिल पर्यंतची मुदतही दिली होती। सरकारने दिलेली मुदत संपणार असल्याने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जावं लागणार आहे। पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द करण्यात आले। 14 में से 4-5 वीज़ों को छोड़ के, जिसमें से डिप्लोमेट, ऑफिशियल, मेडिकल और चिल्ड्रन और एलटीवी, ये छोड़ के बाकी के सारे के लिए आज की लास्ट डेट है। वो आज शाम तक वापस आएंगे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसाठी व्हिसा सेवा स्थगित केली। भारतात सुमारे 1 लाख पाकिस्तानी नागरिक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं। केरळमध्ये 102 पाकिस्तानी नागरिक आहेत। गुजरातमध्ये लॉंग टर्म व्हिसासह 438 पाकिस्तानी नागरिक आहेत। झारखंडमध्ये 10 पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला आहेत। बिहारमध्ये 27 पाकिस्तानी महिला आहेत। त्यातील 24 महिलांनी स्थानिकांसोबत विवाह केलेले आहेत। मध्य प्रदेशात सुमारे 230 पाकिस्तानी शॉर्ट टर्म व्हिसावर आहेत। तर महाराष्ट्रात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक विविध प्रकारच्या व्हिसावर आहेत। यातील सुमारे 250 नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर आहेत। त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। नागपुरात 2458 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत। ठाण्यामध्ये 1106 पाकिस्तानी नागरिक आहेत। जळगावात 393 पाकिस्तानी नागरिक राहत आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये 290 पाकिस्तानी नागरिक असल्याचं समोर आलंय। नवी मुंबईत 239 पाकिस्तानी नागरिक होते। अमरावती शहरात 117, पुणे शहरात 114 पाकिस्तानी नागरिक आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 58 तर कोल्हापुरात 58 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचं समोर आलंय। असं आहे, मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे, कृपया याच्यावर उलट्या सीध्या बातम्या करू नका। कोणी 107 नागरिक हरवले आहेत, एकही हरवलेला नाही। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे। एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही। माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल। महाराष्ट्रात 5000हून अधिक पाकिस्तानी नागरिक असल्याचं समोर आलं आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेऊन पाकड्यांना घरचा रस्ता दाखवण्यास सुरुवात केली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाकिस्तानी नागरिकांना शोधलं जात आहे। भारताच्या या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तानचं ठयठयाट होणार हे मात्र निश्चितच। पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाक विरोधात कडक पावलं उचलायला सुरुवात केली। भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला शोधून परत पाठवलं जातंय। तर सिंधू कराराला स्थगिती देऊन भारतानं मोठा डाव टाकलाय। भारताच्या या कारवाईनंतर आता पाकिस्तानचा थैथयाट होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।